बेलापूर येथे प्रस्तावित सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या प्रकरणावर न्यायालयात सुनावणी होण्यापूर्वी आज भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांची भेट घेतली। या भेटीत त्यांनी या प्रकरणात पालिकेची भूमिका जाणून घेतली, तसेच आवश्यक त्या सूचना दिल्या। यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की हे रुग्णालयाचे प्रस्ताव अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे आणि नागरिकांच्या हितासाठी ते लवकरात लवकर उभारणे अत्यंत गरजेचे आहे। तसेच त्यांनी महानगरपालिकेवर टीका करत सांगितले की पालिकेनं एका कंपनीसोबत मिळून पाम बीच रोडवर उभारलेल्या कमानी धोकादायक ठरू शकतात आणि त्यातून कधीही अपघात होण्याची शक्यता आहे। त्यामुळे त्या तातडीनं हटवाव्यात, अन्यथा आम्ही स्वतः बुलडोझर घेऊन जाऊन त्या कमानी उखडून टाकू, असा इशाराही त्यांनी दिला। महत्त्वाचा सगळ्यात पहिला विषय होता तो महानगरपालिकेमध्ये 3 वर्ष जो गाजत असलेला हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज, त्याची आज कोर्टामध्ये अंतिम सुनावणी आहे आणि त्याचा रिझल्ट काय येईल, कसा येईल, त्यासाठी आपण काय वकिलाची कशी व्यवस्था केलेली आहे, कुठल्या पद्धतीने आज आपल्याला निर्णय मिळेल। कारण गेले 3 वर्ष मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल याच्यासाठी स्थानिक जी लोक आहेत ज्यांना हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज पाहिजे नाही, त्यासाठी त्या मैदानामध्ये त्यांना 10-12 लाखाचं जे उत्पन्न मिळतं, ज्या कंपन्या आहेत त्या खेळाडूंना तिथे प्रॅक्टिस करायला आणतात, त्यांचं त्या काही लोकांना पैसे मिळतात, त्यासाठी त्यांना तिथे हॉस्पिटल नको आहे। आणि म्हणून ते कोर्टात प्रत्येक वेळी काही ना काही पॉईंट टाकून आज मँग्रोज आहे, आज अमुक आहे, तर म्हणजे आता शेवटचा आजचा आज निर्णय आहे, तो काय होतो तो बघू। त्याचा एक आम्ही त्यांच्याशी चर्चा केली। दुसरं, आता हे काय जे नवी मुंबई शहर आहे, इंटरनॅशनल एअरपोर्ट येतं आहे, या इंटरनॅशनल एअरपोर्ट येत असताना हा जो पाम बीच बनवलेला आहे, हा पाम बीच हा नवी मुंबईचा नेकलेस म्हणून गिनती केला जातो आणि सगळे पत्रकार असतील, मीडिया असेल, इथले पब्लिक असतील, फेमिंगो नगरी म्हणून इथे फेमिंगो येत असतात। अशा वेळी आपण या नव्या मुंबईच्या रस्त्यात, गावागावात, चौकाचौकात हे जे बोर्ड बसवायचं काम जे चालू आहे कमानीचं, गेल्या 1 महिन्यापूर्वी मी आपल्या माध्यमातून कमिशनरला भेटली होती। कमिशनरांना सांगितलं होतं की हे कमानी बोर्ड जर एखादं जरी पडलं, आता वादळ पाऊस आपण गावागावात पडतोय, कितीतरी झोपड्या, कितीतरी कमानी पडत आहेत, घाटकोपरला केवढा मोठा हादसा झाला, त्याच्यामध्ये त्या बनवणारा कोण, त्याचा मालक कोण, तो टेंडरवाला कोण, सगळे पोलिसांनी पकडले। उद्या इथे अपघात झाला तर ते करावा गावाजवळ लावलं आहे, त्याचं पोल आहे, पोलच्या बाजूला लावलं आहे, तो पोल घेऊन पडला तर तिथे एखादा गाववाला, तिथे एखादा मुलगा जात असेल गाडी घेऊन आणि अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण आहे? महानगरपालिका जबाबदार राहणार का, अधिकारी जबाबदार राहणार का, कॉन्ट्रॅक्टर जबाबदार राहणार? मी तुम्हाला 1 महिना झाले सांगून, आता जर या 2-3 दिवसात जर काढलं नाही तर आम्ही सगळे लोक तिथे JCB घेऊन किंवा बुलडोझर घेऊन आम्ही जाऊन ते तोडून टाकणार आहोत। आम्हाला काय या नगराचं, या रस्त्याचं, जिथे तिथे कमानी, जिथे तिथे बोर्ड, एवढ्या जाहिराती कोणाच्या लावायच्या आहेत? या फुकट राजकीय नेत्यांच्या ज्या जाहिराती आहेत आणि महापालिकेला आज भूदंड जो पडतो, बसवरती जाहिराती, बस डेपोवर जाहिराती, वाढदिवस झाले तरी 10-10 दिवस जाहिराती निघत नाही। मी बोलली त्यांना, आता आज NMTचा फायदा कशात असतो? जाहिरातीत असतो। आज का तुमची NMT तुमची बस सेवा तोट्यात चाललं आहे, याचा कधी तुम्ही विचार केला का? फुकट्या नेत्यांच्या जाहिराती लावायच्या, वाढदिवसाच्या, याच्या त्याच्या। अरे गल्लीतले लोक पण आता त्याच्या जाहिराती लावायला लागले, जे कुठल्या पदार नाहीत ते सुद्धा मोठे मोठे फोटो टाकून। म्हणजे या जाहिरातीसाठी या शहराला विद्रुपीकरण करायचं का? याच्या मागे कोण लीड नेता आहे, कोणाचा सपोर्ट आहे त्या कंपनीला? ती कंपनी आलेली माझ्याकडे, मला या शहराचं वाटोळ करायचं नाही, तुम्ही ताबडतोब त्या कमानी काढा। ते बोलले काढतो, तरी आज 15 दिवस होऊन गेले, कमानी काढलेली नाहीत। एकदा 2 ते 3 दिवसात त्यांना आता वेळ दिला आज मी ऐकताना, याचा काढला नाही तर आम्ही सगळे कार्यकर्ते म्हणून आम्ही JCB बुलडोझर नेऊन ते काढून टाकू।